कलाच्या गाण्याने आणि कलाच्या गायकीने सगळ्यांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकलेलं असतं, वेडं करून टाकलेलं असतं. क्षणभर त्यांना हेही कळत नाही की हीच मुलगी आहे जिचा आपण इतका तिरस्कार करतो, हीच मुलगी आहे जिने आपल्याला फसवलंय, हिच्या घरच्यांनी आपल्याला फसवलंय. एका क्षणासाठी सगळं चांदेकर कुटुंब आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातं आणि ते फक्त कलाकडे लक्ष देतं आणि कलाच्या गुणांकडे आणि कलाच्या गायकीकडे त्यांचं लक्ष असतं. अद्वैत तर अगदी कलाजवळ जाऊनच बसतो. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कलाच्या चांगल्या गुणांनी आता ती चांदेकरांचं मन जिंकणार आहे. ते कसं बघूयात आजच्या आपण ट्विस्ट एपिसोडमध्ये. मागील ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की कला आणि अद्वैतचं लग्न झालंय, परंतु चांदेकर कुटुंब कलाला सून मानण्यासाठी तयारच नसतं. घरामध्ये एकटे रागिनी आणि आबा ह्या दोन अशा व्यक्ती असतात की ज्या कलाला पाठिंबा देत असतात. बाकीचं सर्व घर हे कलाच्या विरोधात उभं असतं. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. चांदेकर कुटुंब कलाला त्यांच्यामध्ये सामावून सुद्धा घेत नाही आणि तिला राहण्यासाठी स्टोर रूममध्ये जागा देतात. परंतु आपल्या कलाच्या हातामध्येच गुण असल्यामुळे कला ती स्टोर रूम देखील इतकी सुंदर सजवते की सगळ्यांची तोंडच गप्प होतात. कला चांदेकरांच्या घरी तर राहत असते, परंतु कलाचं मन तिथे रमत नसतं. कलाचं मन रमत असतं तिच्या माहेरी, तिच्या जगदंबा भांडारमध्ये. तिचे रंग, पेंटिंग, मूर्ती याशिवाय कला जगूच शकत नसते आणि ही गोष्ट माहीत असते ती काजूला. त्यामुळे आता कलाताईसाठी काहीतरी करायचं असा ती निर्णय घेते. तिला समजतं की कलाताई लहान मुलांना एकत्र करून त्यांना देवाचे पाठ शिकवायची, त्यांच्यासोबत एकत्र भजन गायची. परंतु आज ती चांदेकरांच्या घरी आहे, त्यामुळे तिला हे काहीच करता येणार नाही. परंतु चांदेकरांच्या घरी लहान मुलांना घेऊन जाणं तर एवढं सोपं नसतं आणि त्यांच्या घरात घुसणंसुद्धा सोपं नसतं, हे काजूला चांगलंच माहीत असतं. त्यामुळे या सगळ्यासाठी ती सोहमची मदत घेते. सोहमला ती सगळ्या गोष्टींची आधीच आयडिया देऊन ठेवते. सोहमसुद्धा या प्लॅनमध्ये काजूची पूर्ण मदत करतो आणि कोणाला ओळखू येऊ नये म्हणून आता काजू मुलाचे कपडे घालते आणि मुलगा बनूनच चांदेकरांच्या इथे जाते. सोबत तिने गल्लीतल्या छोट्या मुलांना सुद्धा घेतलेलं असतं आणि त्या छोट्या मुलांना घेऊन काजू आता सोहमच्या मदतीने चांदेकरांच्या घरी घुसलेली असते. चांदेकरांना ती अजिबात ओळखू येत नाही, कारण तिने पूर्ण मुलाचा वेश घेतलेला असतो आणि अगदी मुलासारखीच दिसत असते. परंतु कला मात्र काजूला ओळखते. तिला समजलेलं असतं की ही काजूच आहे, परंतु ती काही बोलत नाही. आता एवढ्या लहान मुलांना बघितल्यावर अद्वैत म्हणत असतो की एवढी लहान मुले इथे काय करताय आणि हे चांदेकरांचं घर आहे, ह्या मुलांना माहीत नाही आहे का? कला म्हणत असते की आता ते एवढी लहान मुलं आहेत तर त्यांना काय माहीत असणार की चांदेकरांचं घर आहे की दुसरं कोणाचं? अद्वैत म्हणत असतो की यांना बेसिक मॅनर्ससुद्धा नाही आहेत का, असे कसे हे घरामध्ये आले? तो सिक्युरिटी गार्डला सांगून आता त्या मुलांना बाहेर काढायला सांगत असतो. कलाला मात्र या गोष्टीचा खूप राग येत असतो. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकरांचे हेच संस्कार आहेत का की घरात आलेल्या लहान मुलांना हकलावून देणे? अद्वैत मात्र कलाला बोलू लागतो. तेव्हा आबा आता अद्वैतला शांत करतात आणि म्हणतात की अद्वैत, मला ही तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती. आपल्या घरामध्ये कोणीतरी लहान मुलं आली आहेत आणि तू त्यांना हकलून लावतोयस, हे तुला तरी शोभतं का? कारण चांदेकरांच्या घरात तर असे संस्कार मी दिलेले नाही आहेत. त्यामुळे अद्वैतला आता त्याची चूक समजलेली असते. कला आबांना सांगते की आबा, ही मुलं माझ्यासाठी आली आहे. खरं तर दरवर्षी मी मुलांकडून पाठ करून घेत असते. सर्व मुलांना एकत्र करून देवाधर्माच्या गोष्टी सांगत असते आणि एकत्र भजन म्हणत असते. आबा कलाला म्हणत असतात की कला बाळा, तू खरंच खूप छान काम करतेयस आणि तुझी ही संकल्पना मला फार आवडली आणि आज खरोखर तू चांदेकरांची सून शोभतीयस. हे ऐकल्यावर सरोजचं तोंड मात्र वाकडं होतं. सरोज आबांना म्हणते की आबा, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं कौतुक करणं सोडून द्या. तर आबा सरोजला सांगत असतात की मी कौतुक जिथे करायचं तिथेच करतो, विनाकारण मी कोणाचं कौतुक करत बसत नाही.
कला म्हणते की थँक्यू सो मच आबा की तुम्ही माझी एवढी साईड घेता आणि मला बोलण्याची संधी तरी देतात. मी आज मुलांकडून देवाचा पाठ करून घेणार आहे. तर चांदेकरांच्या फॅमिलीमधून जर कोणाला त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल, कोणाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही स्टोअर रूममध्ये येऊ शकतात. मी स्टोअर रूममध्येच पाठ करून घेणार आहे मुलांचा. आबा कलाला सांगतात की कोणी येऊ नाही तर नाही येऊ, परंतु मी मात्र तुझा पाठ ऐकायला नक्कीच येणार आहे. रागिनी देखील म्हणते की हो कला, मी देखील तुझा पाठ ऐकायला येणार. परंतु बाकीचे कोणीच कलाला साथ देत नाही. कला त्यांचं वाईटही वाटून घेत नाही आणि मग कला सर्व मुलांना घेऊन स्टोअर रूममध्ये म्हणजे तिच्या रूममध्ये घेऊन जाते. सोबतीला सोहम आणि काजूसुद्धा असतात. कला आता सर्व मुलांचा पाठ करून घेत असते, देवांच्या गोष्टी सांगत असते. सगळी मुलं अगदी मन लावून ते ऐकत असतात आणि कला एवढं सुंदर शिकवत असते आणि एवढं सुंदर सांगत असते, आबासुद्धा अगदी कान देऊन ऐकत असतात. पाठ संपल्यावर आबा कलाला म्हणतात की खरंच मागच्या जन्मी खरंच आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आज आम्हाला तुझ्यासारखी सून भेटली आहे. खरं तर मला असं वाटतं ना कला की तुझं आणि या घराचं खूप आधीपासूनचा संबंध आहे. म्हणजे जेव्हा तू या घरामध्ये देवीची मूर्ती बनवायला आली होती तेव्हासुद्धा या घरामध्ये एक शुभ समाचार घेऊन आली होती. त्यानंतर मागच्या वेळी जेव्हा तू एकदा येऊन गेली होती तेव्हाही आम्हाला आनंदाची बातमी भेटली, आमच्या धंद्यात बरकत झाली. खरंच आमच्या घरामध्ये तुझ्या रूपाने लक्ष्मीच आली असं मला वाटतं. तर आबा तिचं इतकं कौतुक करत असतात, त्यामुळे काजूलाही छान वाटतं की चला बुवा, कोणीतरी आहे की जे आपल्या कलाताईचं कौतुक करतंय आणि कलाताईची जाण ठेवतंय. पाठ तर आता झालेला असतो, आता भजनाची तयारी सुरू असते. आबा रागिनीला सांगतात की एक काम कर, अद्वैतला बोलावून आण. तर रागिनी आता अद्वैतला बोलवायला जाते. रागिनी अद्वैतला सांगते की कलाने खूप छान तयारी केली आहे, स्टोअर रूमसुद्धा अगदी खूप सुंदर सजवला आहे, तू एकदा बघायला चल ना. अद्वैत म्हणत असतो की माझ्याकडे या फालतू गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही आहे काकू, प्लीज मी नाही येणार आहे. परंतु रागिनी म्हणत असते की अरे ती भजनसुद्धा गाणार आहे, एकदा तर चल, आबांनी बोलवलं आहे म्हणून. अद्वैत मात्र त्या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार देत असतो. त्यामुळे रागिनीही त्याला समजावत नाही आणि तिथून निघून येते. तर कला इकडे भजन गायला सुरुवात करते. कला इतकं सुंदर भजन गात असते, तिचा आवाज ऐकून सगळं चांदेकर कुटुंब हे मंत्रमुग्ध झालेलं असतं. आणि एक एक करून सगळ्यांची पावलं ही स्टोअर रूमकडे यायला लागतात आणि सर्वजण आता कलाजवळ येऊन थांबलेले असतात आणि कलाचा आवाज ऐकत आणि कलाच्या भजनामध्ये सर्वजण गुंग झालेले असतात. कलाच्या गाण्याने आणि कलाच्या गायकीने सगळ्यांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकलेलं असतं, वेडं करून टाकलेलं असतं. क्षणभर त्यांना हेही कळत नाही की हीच मुलगी आहे जिचा आपण इतका तिरस्कार करतो, हीच मुलगी आहे जिने आपल्याला फसवलं आहे, हिच्या घरच्यांनी आपल्याला फसवलं आहे. एका क्षणासाठी सगळं चांदेकर कुटुंब आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातं आणि ते फक्त कलाकडे लक्ष देतं आणि कलाच्या गुणांकडे आणि कलाच्या गायकीकडे त्यांचं लक्ष असतं. अद्वैत तर अगदी कलाजवळ जाऊनच बसतो आणि देवासमोर हात जोडून उभा असतो. तर मित्रांनो, हा लक्ष्मीच्या पावलांनी हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.